हेलो रामकृष्णारी हेलो हरि हेलो हरि रामकृष्ण हरि तारी तार हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा टाळी टाळो म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर बापर महादेवी वर बापर महादेवी वर बापर महादेवी वर सुखाचे आगर बापर महादेवी वर बापर महादेवी वर बापर महादेवी वर ए तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम जय राम हरि हेची थोर भक्ती आवडती देवा आवडते देवा हेची थोर भक्ती आवडती देवा आवडते देवा संकल्पावे माया संसाराची संकल्पाय माया संसाराची संकल्पावे माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे आनंद तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान सुधावे समाधान चित्त सुधावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणते फळ संचिताचे भोगणते फळ संचिताचे ठेविले आनंदे तैसेची राहावे आनंद तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे आनंद तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान सुधावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान तू कामणे घालू तयावरी भार कामने घालू तयावरी भार तू कामणे घालू तयावरी भार कामने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय वाहू हा संसार देवा पाय वाहू हा संसार देवा पाय ठेविले आनंदे तैसेची राहावे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान विठोबा रखुमार हरी जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे हेची थोड भक्ती आवडत देवा हेची थोड भक्ती आवडत देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोड भक्ती आवडत देवा हेची थोड भक्ती आवडत देवा
समाधान समाधान चित्ती आसू जावे समाधान 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 चित्ती आसू जावे समाधान चित्ती आसू जावे समाधान चित्ती आसू जावे चित्ती आसू जावे समाधान 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 आसू जावे समाधान चित्ती आसू जावे समाधान देवी आनंद देवी आनंद विठाला 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 पंढरी कवरणारे विठ्ठल देवा पंढरनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की विठाला 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 हरी हॅलो रामकृष्ण हरी हरी हे चितोर भक्ती आवडती देवा हे चितोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताची ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाव हा संसार देवा पायी ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रेह समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रतापन मन वाह पांडुरंग
कृपा दे विस्तारो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला हे चित्र भक्ती आवडते देवा संकल्पावे माझ्या संसाराचे ठेवेल्यानंतर त्याचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग श्री जगद्गुरु महावैष्णव आग्रगणिव विद्वजन मानस सकल संत कंठभूषण कैवल्य गुण निधान अलंकापुर निवासी चिंतकांचे चिंतामणी योगियांचे मुकुटमणी विठोबाचा प्राण वारकरी संप्रदायाची शान माऊली महावैष्णव ज्ञान राजा विवेक वैराग्याच्या मार्गाने शांतीच्या राजमहालापर्यंत ज्याने तुम्हाला आम्हाला नेलं ज्याने 4200 अभंगाची रचना केली आणि त्या 4200 अभंगांना 28,000 चरण आणि त्या 28,000 चरणाला पुरुषोत्तमाचं ज्याने अधिष्ठान दिलं ज्याचे काय अभंग नामपर आहेत काय अभंग संतपर आहेत काय अभंग विनंतीपर आहेत काय अभंग उपदेशपर आहेत काय अभंग साणमानो आहेत काय अभंग मागणीपर आहेत तर काय अभंग भक्तीपर आहेत ज्यांचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो जे सदैव वैकुंठाला गेले ज्यांच्या गात्याला 5वा वेद असं म्हणलं जातं असे देहूचे निवासी किशात नाही धान समाजामध्ये नाही मान घरामध्ये मुडकी खाट पाणी पेला फुटका माठ पण तरी सुद्धा ज्यांची वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे तुकाराम महाराज लक्ष द्या मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत होत नाही त्यावेळेस हे राम असं म्हणतात म्हणजे आपल्या इकडे बघा एखादा माणूस मेला त्याला नेताना राम नाम राम नाम लय कुटाने केले हाला आता मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत होत नाही त्यावेळेस हे राम असं म्हणतात हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम असं म्हणतात मित्रासारखा वागतो त्याला सकाराम असं म्हणतात एक पत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम असं म्हणतात आणि वैकुंठावरून देव ज्यांची सेवा करण्यासाठी येतो त्या संतांना जगद्गुरु तुकाराम असं मग चला आता अभंग कोणाचा आता तेवढा पटकरना बोला बसलेली मंडळी अभंग कोणाचा आहे आता म्हणा तो लक्षाला बोलवला इथं मग अभंग आहे तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज कोण ह्या जगामध्ये सर्वज्ञ तुकाराम महाराज आहेत एक वाक्य सांगू का ह्या जगामध्ये काही लोक आज्ञ आहेत काही लोक अल्पज्ञ आहेत तर काही लोक तज्ञ आहेत ह्या जगामध्ये प्रत्येक जण कोण ना कोणतरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये तज्ञ आहे डॉक्टरच्या कामामध्ये तज्ञ आहे डॉक्टरच्या कामामध्ये तज्ञ आहे इंजिनियरच्या कामामध्ये तज्ञ आहे वकिलाच्या कामामध्ये तज्ञ आहे पोलिसाच्या कामामध्ये तज्ञ आहे प्रत्येक जण तज्ञ आहे टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ञ आहे गायनाचार्यन गायन करण्यामध्ये तज्ञ आहे विणकरी विणा घेण्यामध्ये तज्ञ आहे पिटीवाले महाराज पिटी वाजवण्यामध्ये तज्ञ आहे पकवाज वाजवण्यामध्ये तज्ञ आहे साऊंड सिस्टीमवाले त्यांच्या कामामध्ये तज्ञ आहे कॅमेरामॅन शूटिंग काढण्यामध्ये तज्ञ आहे कीर्तनकार कीर्तन करण्यामध्ये तज्ञ आहे एक गोष्ट एकाला जमली ती गोष्ट दुसऱ्याला जमल असं नाही म्हणजे जे कीर्तनकारला जे जमतं ते पकवाज वादकाला जमत नाही पकवाज वादकाला जे जमतं ते कीर्तनकारला जमत नाही आम्हाला दोघांना जे जमतं ते गायकांना जमत नाही गायकांना जे जमतं ते आम्हाला दोघांना जमत नाही आणि ज्याला काय जमत नाही ते आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही ज्याला काय जमत नाही ते आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही मग या जगामध्ये सर्वज्ञ तुकाराम महाराज आहेत विठ्ठला
अभंग आहे 4 चरणाचा अभंग लिहिलाय तुकाराम महाराजांनी. अभंगाला कडवे आहे 4 आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा: पुण्यभूमी, पवित्र भूमी, पावन भूमी. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की वडघर, बरोबर आहे ना? वडगर नावाचं हे गाव, तालुका भिवंडी. आणि या गावामध्ये आज या ठिकाणी मला वाटतं की जीवदानी माता द्वितीय वर्धापन दिनानिमित्त व भंडारा आणि खऱ्या अर्थानं द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. मी परम भाग्य समजतो बघा, लक्षात ठेवा. आणि ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली असे खऱ्या अर्थानं आमचे पांडुरंग महाराज पाटील असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं तिने माझ्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं, महाराज वर्धापन दिनानिमित्त कीर्तनाची सेवा पाहिजे, भेटेल का? खऱ्या अर्थानं हो म्हणलो आणि इथपर्यंत आलो. तुमच्यासारख्या सज्जन मायबापाचं दर्शन झालं, मला आनंद झाला बघा, लक्षात ठेवा. आणि सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. गायनाचार्य अतिशय सुंदर आहेत. इकडं गायना साथ करण्यासाठी मला वाटते, महाराज नाव काय तुमचं? दही भाते महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा. सुंदर खऱ्या अर्थानं महाराजांचा आवाज आहे. इकडं गायना साथ करण्यासाठी बाबा नाव काय तुमचं? सुनील महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि इकडं पीटी साथ करण्यासाठी बाबा नाव काय तुमचं? विष्णू महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. गावकरी आहेत म्हणजे आता काय अडचण नाही. आमचे विष्णू महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडं पकवाजाची साथ करण्यासाठी महाराज नाव काय? आमचे शिवम महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि पकवाजाच्या बाबतीत महाराजांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा. एवढं सुंदर खऱ्या अर्थानं महाराज पकवाज वाजवतात, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि इकडं आमचे विनकरी बाबा नाव काय तुमचं? गुरु बुवा असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. इकडे आमचे महाराज नाव काय तुमचं? फुलचंद महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. आणि मगाशी खऱ्या अर्थानं ज्यांच्या परिचय झाला, महाराजांचं नाव काय? श्याम महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा. आता सर्वांची नाव घेणं मला काय शक्य नाही. हे आलेले सर मान्यवर असतील, आचार्य, प्राचार्य, गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, चित्रकार, पत्रकार, परीक्षक, निरीक्षक, शिक्षक, परिसरातून गावातून आलेले पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, मित्र मंडळी, नौकरदारवाले, शेरळवाले, मेंढरवाले, कोंबड्यावाले, उभा राहिलेले, बसलेले, पायाला मुलेले, पाय कडलेले, जेवण आलेले, बिगर जेवता आलेले, पिऊन आलेले म्हणजे चहा पिऊन आलेले, चालत आलेले, मोटरसायकल आलेले, कार गाडीमध्ये आलेले, चपल्या घालून आले ते, बिगर चपल्या घालता आले ते, दुसऱ्याच्या चपल्या नाही. आता बोला तुम्ही, आता पुढचा आता दुसऱ्याच्या चपल्या पाहण्यासाठी आले ते, जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणारले येऊ देत नाहीत ते. आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहीत असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते. सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. झाले का सर्वांची नावं? होय टाळकरी राहिले एखाद्याचं नाव तरी सुद्धा ज्यांची नावं घेतली ते देव, ज्यांची नाव नाही ती घेतली ती महादेव, ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव, आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात डोंगरावरला मसुबा. चला, तुमच्या सर्वांची नावं झाली, आता काही सुद्धा अडचण नाही. तरी सुद्धा एका उखाण्यामध्ये तुमच्या सर्वांचं नाव घेतो. दादा, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, लक्ष द्या रे दादा, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि तुमच्यासारख्या सज्जनमय बापांचं नाव घेतो, ज्ञानोबराय तुकोबरायचा मान राखो. चला, आता तुमच्या सर्वांची नावं झाली, आता काही सुद्धा अडचण नाही. सुंदर नियोजन केलेलं आहे. टाळकरी म्हणाव तर 1 नंबर, आयोजन म्हणाव तर 1 नंबर, मंदिर म्हणाव तर 1 नंबर, मंडप म्हणाव तर 1 नंबर, श्रोते म्हणाव तर 1 नंबर, पकवाज वादक म्हणाव तर 1 नंबर, गायक म्हणाव तर 1 नंबर, पीटी वादक म्हणाव तर 1 नंबर, साऊंड सिस्टीम म्हणाव तर 1 नंबर, लाइटिंग म्हणाव तर 1 नंबर, मंदिर म्हणाव तर 1 नंबर, आणि कीर्तनकार म्हणाव तर कोण म्हणतं 2 नंबर? म्हणजे मी काय 2 नंबर वाला आहे? पण जाऊ द्या, आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात कीर्तन करणार नाही. नाही नाही नाही, आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही. तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार. फक्त सर्वांनी एकच काम करायचं, हातानं टाळी, मुखानं नाम, एवढंच तासभर तुमच्याकडे काम. विठाला 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 विठाला. हो, चला, कीर्तन चालू झाले. कीर्तनातली पहिली सूचना, कीर्तन चालू झालेलं आहे. सर्वांच्या पाठीचा काना एकदम ताट असला पाहिजे. ताट, खुर्चीवर बसलेले पाठीचा काना ताट. कारण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाता तुम्ही, आम्ही जन्माला आलोय, ती साधी माती आहे का? ती साधी माती आहे का? अरे नाही दादा,
अरे कशाला म्हणतात महाराष्ट्र? हृदयाचं कान करून ऐका दादा, कशाला म्हणतात महाराष्ट्र? दादा, सगळीकडे पसरलेलं रानमाळ म्हणजे महाराष्ट्र, भरून आलेलं आभाळ म्हणजे महाराष्ट्र, सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ म्हणजे महाराष्ट्र, वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची जोडलेली प्रेमाची नाळ म्हणजे महाराष्ट्र, बळीराजाच्या बैलाच्या गळ्यातील चाळ म्हणजे महाराष्ट्र, तुकोबारांच्या गळ्यातील टाळ म्हणजे महाराष्ट्र, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातला सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गाडी टाक. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. प्रेमवरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी, प्रेमवरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी, प्रेमवरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतटीच्या तटणाया तटणाया यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. बस या मातीतली तुम्ही अभिमानच आहे, प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. चला, अभंगाच्या चरणाचा अभंग लिहिलाय तुकाराम महाराजांनी, आणि तुकाराम महाराज या अभंगाद्वारे वर्णन करतात आपण कशी केलेली भक्ती देवाला आवडते. एक वाक्य सांगू का? तुम्ही किती देवाची भक्ती करता हे महत्वाचं नाही, तर तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं. जसं किती बोलला हे महत्वाचं नाही, तर काय बोलला हे महत्वाचं आहे. किती अभ्यास केला हे महत्वाचं नाही, तर किती लक्षात ठेवला हे महत्वाचं आहे. किती चालला हे महत्वाचं नाही, कोणत्या दिशेनं चालला हे महत्वाचं आहे. किती खाल्लं हे महत्वाचं नाही, किती पचवलं हे महत्वाचं आहे. किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही किती देवाची भक्ती केली हे महत्वाचं नाही, तर तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं. किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. अरे दादा, माणसाने कसं जगावं? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याचा कीर्ती जगामाजे, राहिल्याचा कीर्ती जगामाजे, राहिल्याचा कीर्ती जगामाजी, राहिल्याचा कीर्ती जगामाजी. किती जगला हे महत्वाचं नाही, तर कसा जगला हे महत्वाचं आहे. अरे दादा, तुकोबाराय किती वर्ष जगले? 42 वर्ष जगले. अरे दादा, तुकोबाराय कोण? तुकाराम तुकाराम आणि नाम घेता का पेयम. दादा, तुकाराम महाराजांचा अधिकार काय? दादा, एक वाक्य सांगू दादा. लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. लक्ष द्या, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. जळी दगडासहित वह्या आणि जैशा तारेल्या लाया. गाथा बुडवणारी माणसं होती. लक्ष द्या, गाथा बुडवणारी माणसं होती आणि गाथा तारणारी दगड होती. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला, कोण प्रामाणिक? कोण प्रामाणिक? खुर्चीवर बसलेले कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा, तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटीभर दुधासाठी अख्ख्या गावात फिराली, पण भागीरथीला कुणी वाटीभर दूध नाही दिलं. शेवटी एका दगडाच्या आनंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला,
कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा, दगडावरती राम नाव लिहिलं, दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला तर दगड तरला, दगड तरला. आणि हा दगड हा राम झालाच नव्हता असं म्हणतोय. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. रामभाऊ आणि शामराव दोघांचं भांडण. हे तू कोण आहे ना? रामभाऊ आणि शामभाऊ हायती काय? हायती काय? कोण नाही? खरं सांगा, असली तर उगा, नाही तर घोटाळा व्हायला. हायती काय? अरे असू द्या महाराज, आमच्या गाव शामराव म्हणलो मी. चला, रामभाऊ आणि शामराव दोघांचं भांडण. दोघांचा बांध एकच. तुम्हाला बांध माहिती आहे सर्वांना? बांध गावाकडला. दोघांचा बांध एकच आणि दोघांच्या बांधावरती एक दगड आणि तो दगड 3 दिवसानंतर रामभाऊच्या रानामध्ये 3 फुटानं सरला. आता पुरुष मंडळ, खरं सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे. दगड गेला असेल का दगड नेला असेल? दगड स्वतःहून गेला असेल का त्याला कोणीतरी नेला असेल? हा, दगड निघाला असेल. रामभाऊ चालत चालत आला. रामाने तो दगड बघितला. शामराव तिथनं चालत चालत आला. रामाने तो दगड घेतला, शामरावच्या डोक्यामध्ये मारला. शामराव जाग्याला मेला. रामभाऊ तुरुंगामध्ये गेला. दगड जिथं होता तिथंच राहिला. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक ना. महाराज म्हणतात ना, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड आणि त्याहून दगड बरे देवा. पण एक वाक्य सांगू का दादा? एखाद्या दगडाला बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एखाद्या दगडाला सेंदूर लावला तर त्या दगडाचा मसोबा झाला. एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? सांगा ना, कोणता रंग लावावा? पण एक काम करा दादा रे, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, डोक्यावरती टोपी घाला, कपाळाला बुक्का घ्या, गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये टाळ अडकावा आणि विठ्ठल 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 म्हणत पंढरपूरच्या वारला जा. हा दगड माणूस काय? हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे सांगा? विठ्ठल विठ्ठल. चला, तुकाराम महाराज 42 वर्ष, त्यांच्यापेक्षा कमी स्वामी विवेकानंद 39 वर्ष. अरे कोण होते स्वामी विवेकानंद? ज्यांची बुद्धी नव्हती मंद, अभ्यासाचा होता छंद. ज्यांची बुद्धी नव्हती मंद, अभ्यासाचा होता छंद, तत्वज्ञानामध्ये झाले होते दंग, त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. अरे स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेला गेली आणि एक तरुण मुलगी स्वामी विवेकानंदांजवळ आली आणि ती मुलगी म्हणली स्वामीजीला, स्वामीजी आय कॅन्ट मॅरेज विथ यू. स्वामी विवेकानंद म्हणले वाय? नो वाय, आय कॅन्ट मॅरेज विथ यू. स्वामी विवेकानंद म्हणले दिस इज हाय इम्पॉसिबल फ्रॉम माय लाईफ बिकॉज आय एम लिव्ह इन इंडिया अँड माय इंडिया इज अ ग्रेट. तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे? त्यावेळेस ती मुलगी म्हणली, स्वामीजी मला तुमच्यासारखा देखना सुंदर हुशार मुलगा पाहिजे म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणले माहिती आहे का? स्वामी विवेकानंद म्हणजे अगं ताई, तुला माझ्यासारखा देखना सुंदर हुशार मुलगा पाहिजे, याच्याकरता तुला माझ्याशी लग्न करायची काय गरज आहे? हा समोर उभा राहिलेला स्वामी विवेकानंद आहे ना, हा आजपासून तुझाच मुलगा आहे असं समज. अरे दादा, स्वामी विवेकानंद 39 वर्ष जगले. त्यांच्यापेक्षा कमी शंभूराजे 32 वर्ष, त्यांच्यापेक्षा कमी भगतसिंग 24 वर्ष, त्यांच्यापेक्षा कमी माऊली 22 वर्ष. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती आणि मैसापुत्रामुखी बोलविली श्रुती किंवा ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष जगले दादा. आणि त्यांच्यापेक्षा कमी मुक्ताबाई 18 वर्ष जगल्या. म्हणून मग तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तर दादा तुम्ही कसा जगला हे महत्वाचं आहे. माणसाने कसं जगावं दादा? जगताना असं जगावं की दादा लोकांनी आपल्याकडे बघून लोकांना जगण्याची प्रेरणा आली पाहिजे. चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. बोलताना असं बोला की तुमच्या बोलण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे. हसताना असं हसा की तुमच्या हसण्याने एखाद्याचं दुःख पडून गेलं पाहिजे. रडताना असं रडा की तुमच्या डोळ्यातला अश्रू पुसण्यासाठी लोकांचे हात पुढे आले पाहिजेत. आणि मरताना असं मरा की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या शत्रूच्याही डोळ्यात कीर्ती मागे, उत्तम कीर्ती मागे, उत्तम कीर्ती मागे, उत्तम कीर्ती मागे.
एक मरणची सरे आणि उद्दमची उरे कीर्ती मागे. आता तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही किती देवाची भक्ती केली हे महत्वाचं नाही, तर तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं आहे. मग चला आता तुम्ही आता एक वाक्य सांगू का. देव आवडणारी भरपूर आहेत, देव आवडणारी भरपूर आहेत, पण देवाला आवडणारी थोडीच आहेत. प्रत्येकाला देव आवडतो. आता मला सांगा, देवी प्रत्येकाला आवडतात, पण तुम्हाला देवी आवडतात का हे महत्वाचं नाही. खरी मजा तर तेव्हा आहे ज्या वेळेस देवींना तुम्ही आवडू लागता. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. अहो प्रत्येकाला देव आवडतो. चला इथं बसलेल्यापैकी देव कोणाला आवडतो त्यांनी बोटवर करा बरं. तुम्हाला देव कळतो का. देव 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 देव. अहो महाराज कीर्तनामध्ये लाजायचं नसतं महाराज. आणि माणसाचं काय झालं माहिती आहे का, जिथं माणसाने लाजावं तिथं माणसं लाजत नाही ती, आणि तिथं माणसं लाजत नाही ती, आणि जिथं माणसं लाजू नये तिथं माणसं लाजल्याशिवाय राहत नाही ती. वराती पुढं नाचताना लाजावं माणूस तिथं जीभ बाहेर काढून नाचतोय. अरे काय उपयोग आहे महाराज. अरे दादा कीर्तनामध्ये कधी सुद्धा लाजू नये आणि कीर्तनामध्ये बिनधास्त नाचावं. टाळकरी मंडळी नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, टाळी टाळ. कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, किंवा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, किंवा इथं नाचता नाचता देवाचा कडला पितांबर. एक वाक्य सांगू दादा. वरातीतलं नाचणं दादा मस्तीचं असतं. लक्ष द्या. वरातीतलं नाचणं मस्तीचं असतं, निवडणुकीतलं नाचणं द्वेषाचं असतं, आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं असतं. लक्षात ठेवा. याच्या पुढे जाऊन सांगतो दादा. जो नाचतो पण गात नसतो दादा त्याला नट असं म्हणतात. लक्ष द्या. जो नाचतो पण गात नसतो दादा त्याला नट असं म्हणतात. जो गातो पण नाचत नसतो दादा त्याला गायक असं म्हणतात. पण जो नाचतो पण आणि नाचत नाचत जो गातो पण त्याला आमचा वारकरी असं म्हणतात दादा. लक्षात ठेवा. मग कीर्तनामध्ये अजिबात लाजायचं नाही. चला पटकन बोला. देव कुणाला गात कोणी सुद्धा नाही. पटकन बोला. देव कोणाला आवडतो त्यांनी बोटवर करा बर. वा वा वा. आता जरा बोट वर आहे. असू द्या. घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा त्यांनी बोटवर करा बर. वा वा. असू द्या. घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं त्यांनी बोटवर करा बर. अहो देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नवं ढगात जा वाटतं का. हात खाली घ्या. पण जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. म्हणजे कसं. बाटली घेतली तो पण फुकट आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट आहे, पकवास घेतला गट्ट्या फुकट आहे, विना घेतला तारा फुकट आहे, पिटी घेतली कवर फुकट आहे, शर्ट घेतला गुंड्या फुकट आहे, लग्न केलं बायको फुकट आहे, बायको केली हुंडा फुकट आहे, आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. आणि जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. कार गाडी राहणार आहे, कार गाडीचा मालक जाणार आहे. ट्रॅक्टर राहणार आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार आहे. शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे. पोलीस स्टेशन राहणार आहे, पोलीसवाला जाणार आहे. चुना राहणार आहे, चुना लावणारा
जाणार आहे, तंबाखू राहणार आहे, तंबाखू मळणारा जाणार आहे, मंडप राहणार आहे, श्रोते जाणार आहे, टाळ राहणार आहे, टाळकरी जाणार आहे, विना राहणार आहे, विणकरी जाणार आहे, पकवाज राहणार आहे, पकवाज वाजवणारे महाराज जाणार आहे, अभंग राहणार आहे, कीर्तनकार जाणार आहे. पण जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर दावा होणार नदीच्या काठावर. आपण येताना उघडा आलाय, जाताना झाकून जाणार आहे. लय टेन्शन बिशन घेत बसायचं नाही. पुरावा उपजते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिप्रेमिका. किंवा देह हे काळाचे, धन कुबेराचे, आणि येते मनुष्याचे काय आहे. किंवा सोपं प्रमाण काय, जन्माले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे, प्रत्येकाला मारायचं आहे. म्हणून तर देवाची भक्ती करायची आहे. देवाने शरीर कशासाठी दिले? देवे दिला देह भजना गोमुटा, देवे दिला देह भजना गोमुटा. त्या देवाची भक्ती करा. आणि वाक्य सांगू का, आपल्या भक्ती करण्याचा मार्ग चुका. आपल्या माणसाला देव नको आहे, आपल्या माणसाला देवाकडून पाहिजे. आपली माणसं देवाला नारळ फोडतात. मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ, आपण नारळ कोणाला फोडतो? बोलत चला. नारळ कोणाला फोडतो? देवाला. आणि देवाला नारळ केवढा ठेवतो? गावकरी एवढा. आणि स्वतःला म्हणजे देवाला एवढा. बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला, आकाच्या आका नारळ देवाला, आणि वरनं म्हणतो देव पावला. कशाचा पावला? महिला मंडळ पटकरना बोला. स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता? लाबाळना बोलायचं गावामध्ये कीर्तना केवढी करता? अय मावशाव केवढी करता? एवढी करता. आणि देवाला नैवेद्य म्हणून केवढी करता? हा एवढी एवढी तर करता का? म्हणजे काय झालं? स्वतः एवढं एवढं खायचं, देवाला एवढं एवढं द्यायचं, आणि देवाला एवढं एवढं द्यायचं, आणि देवाला एवढं एवढं मागायचं. कसा भेटला आपल्याला देव? आणि आपली माणसं देवाला म्हणतात, काय करू देवा, काय करू देवा, हे दे देवा, ते देव देवा, काय करू देवा. पोराचं लगीन जमन, पोराला चांगलं स्थळ येईन, पाहुणे नुसते येते तू म्हणतात, पाहुणे पण येईन, सुनबाई मिळणं, भाकर गिळणं, भात खाता. कधी देवाची भक्ती केली नाही, चांगल्या माणसाला रामराम घातला नाही, वारकऱ्याला कधी जिहारी घातला नाही, सप्त्याला कधी देणगी दिली नाही, सप्त्यामध्ये कधी पंगत घातली नाही, कधी देवाची भक्ती केली नाही, बाण टुकरून जमीन वाढवली, आकडं टाकून लाईट घेतली, थापा हाडून पोराचं लगीन जमवलं, उपरण्याखाली हात घालून म्हशीचं सौदं केलं, 500 रुपये घेऊन मतदान केलं, आणि लिंबू पिळून पिळून मटण हाणलं. आता म्हातारा झाला, या जवान नीट होता तेव्हा एका सप्त्यात 2 सप्त केलं, एका भजनीमाळाचं 2 भजनीमाळच्या पार्ट्या पाडल्या. तिकडे आहेत का पार्ट्या? आहेत का? आहेत अयो, नाहीतर खोटं नाही बोलत. परवा दिवशी आमच्या गावामध्ये भजनीमाळच्या वाटण्या झाल्या त्या परवा दिवशी, आणि काल पीठची वाटणी झाली. काळ्या पट्ट्या एका नेल्या, पांढऱ्या पट्ट्या एका नेल्या, आणि भात आमच्या घरापुढे आणून आदळला. काय उपयोग आहे? एक वाक्य सांगू का, माना नाहीतर नका मानू. आपल्या माणसाचा आव झाला मोठा आणि भाव झाला छोटा, आव झाला मोठा, भाव झाला छोटा. काय काय माणसं म्हणतात, महाराज त्याचा आका काकडा पाटाय नुसता. काय काय त्याचा आका काकडा पाटाय, फक्त गळ्यात माळ नाही, त्याला काय जिशीपीनं खड्डा घेऊन त्याला पुरायला जायला. काय काय माणसं म्हणतात, महाराज त्याचा आका हरिपाठ पाठाय, फक्त तो पंढरपूरच्या वायरला जात नाही. मग मला असं वाटतंय त्या माणसाचा पुतळा इथं गावामध्ये बांधला पाहिजे, आणि त्या माणसाच्या पुतळ्याचा सत्कार आमच्या विनकरी बाबांच्या हस्ते केला पाहिजे. अरे काय उपयोग आहे सांगा? असं अख्खा गाता पाठ करायचा आणि शेजाऱ्याचा बाण टोकरायचा, याला भामटा परमार्थ म्हणतात. 7 ज्ञानेश्वरीची पारायण करतो आणि जावाई घरी आल्यावर काळ्या पिशवीत आणतो, याला भामटा परमार्थ म्हणतात. कीर्तनात ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो, असं करा तसं करा. एक कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, माणसाने आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे. माय बाप केवळ काशी त्याने न जावी तीर्थाशी. एक म्हातारं उठलं आणि त्या म्हाताऱ्यानं खाट कानाखाली कीर्तनकाराच्याच ठेवून दिली. मग बाकीची माणसं म्हणली, म्हाताऱ्याला वय तुम्ही त्या कीर्तनकाराच्या कानाखाली का ठेवून दिली? हा म्हातारा म्हणला,
हा नालायक कीर्तनात सांगतो आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे आणि यानं 15 दिवस झालं ह्याने याच्या आई बापांना घरातून बाहेर हाकलून दिले आणि सासू सासऱ्यांना घरामध्ये आणले. मग बाकीची माणसं म्हणली म्हातारला होय व हे तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हातारा म्हणला मी याचा बाप आहे. अरे काय उपयोग आहे सांगा? नुसता भामटा परमार्थ झाला. परमार्थामध्ये भाव लागतो. वरवरगिरी चालत नाही. परमार्थामध्ये भाव लागतो. शास्त्रकार म्हणतात भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रम सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेय मोक्षम व शमानयती न काष्टे विद्यते देवो न पाषाणेन मूर्णमये भावै विद्यते देवो तस्मातम भावै कारणम भावे विन भक्ती. उत्तर परमार्थामध्ये भाव लागतो. भाजून पेरलं बिया फेल, खडकावर पडलेला पाऊस फेल, शिळीच्या गळ्यातलं लोंबलेलं सड फेल, आंधळ्या माणसाला आरसा फेल, बहिऱ्या माणसाला कीर्तन फेल, संस्कार नसणारं घराणं फेल, विनाकारणचा वाद फेल आणि ज्या माणसाच्या भक्तीमध्ये भाव नाही त्या माणसाची भक्ती सुद्धा फेल आहे. फेल आहे भक्ती फेल. उत्तर भाव एक वाक्य सांगू का? परमार्थामध्ये भाव असला पाहिजे आणि भाव तर ठेवलाच पाहिजे पण असा भाव ठेवा. कसा भाव ठेवा? असं प्रेम करता देवावरती जे प्रेम जसं प्रेम तुम्ही संसारावरती करता तसं प्रेम त्या पांडुरंगावरती करा. तसं प्रेम त्या देवीवरती करा. म्हणजे जे प्रेम जी माया तुम्ही संसारावरती करता ती माया तुम्ही काढा आणि ती माया देवावरती जोडा. अशीच केलेली भक्ती देवाला आवडते. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात भक्ती आवडती देवा आणि संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात हेची. आता पहिला शब्द कुठला आला? पाठीमागे बोलत चला. वाटल्यास तर कीर्तन झाल्याच्या नंतर पहिल्या पंक्तीला बसा पण बोलत चला. पहिला शब्द कुठला आला? हेची. हेची 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 थोर भक्ती. हेची हेची हीच अशीच हेची सारखा कुठला शब्द आला? च च म्हणजे याच पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडते. अन्यथा कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. म्हणजे च आला की विषय संपला. च आला की मी तशी च दुसरी कुठली सुद्धा नाही. आता मला सांगा बाबा मला सांगा तुम्ही 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 हा तुम्ही तुम्ही तुम्हीच. आता ऐका तुम्ही म्हणला अगोदर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं का? नुसतं तुम्ही म्हणल्यानंतर नाही. पण जाऊ मी म्हणलं बाबा तुम्हीच. च म्हणजे की तुम्हीच दुसरं कोण सुद्धा नाही. तसं तुकोबाराय म्हणतात हेची याच पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडते. अन्यथा कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. हाच एक वाद आहे. हाच एक वाद आहे आणि ह्याच वादातून एक वाद निर्माण होतो आणि त्या वादाचं नाव आहे सापेक्षितवाद. आता सापेक्षितवाद कशाला म्हणतात? एखाद्याची टीका न करता सुद्धा त्याच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका करणे याच वादाला सापेक्षितवाद असं म्हणतात. म्हणजे एखाद्यावर टीका करायची असेल तर दुसऱ्याला चांगलं माना.
एखाद्याची टीका करायची असेल तर दुसऱ्याला चांगलं म्हणा. म्हणजे आता नुसतं म्हणलं समजा दोन समजा पक्वाज वादक असले, इकडलं नाही काय, एखादे पक्वाज वादक असले समजा, ह्यांच्या जागी अजून एक दुसरे पक्वाज वादक असले आणि तुम्ही असला आणि नुसतं मी म्हणलं बाबा तुम्ही अतिशय सुंदर पक्वाज वाजवता, म्हणताना दुसरे पक्वाज वादक असले त्यांना 100% कीर्तनकाराचा काय येणार, राग येणार का नाही सांगा बरं, येणार का नाही. तसं महाराज म्हणतात काय, एका म्हणता भले आणि दुजे सहजची निंदेले. आता तुकोबाराय म्हणतात हेची म्हणजे या अभंगाद्वारे तुकाराम महाराज सापेक्षितावादाचा वापर करतात. आता तुम्हाला डोक्यावरून जात असेल हे सोपं करून सांगतो. आता ऐका, एक पत्रकार होता आणि त्या पत्रकाराने पेपरला अशी बातमी छापली की बाबा या शहरातील निम्मे नगरसेवक वेडे आहेत, पागल आहेत. नगरसेवकांना राग आला, त्या पत्रकाराला बोलवून घेतलं आणि सांगितलं बाबा तू आम्हाला वेड म्हणतो, तुझी लायकी काय. तो पत्रकार म्हणला साहेब मला माफ करा. आणि दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराने पेपरला अशी बातमी छापली आणि तो पत्रकाराने अशी बातमी छापली आणि त्यानं सांगितलं बाबा काल जे मी विधान केलेलं आहे या शहरातील निम्मे नगरसेवक वेडे आहेत, हे माझं वाक्य चुकीचं आहे आणि ते वाक्य दुरुस्त करून मी असं लिहितो की या शहरातील निम्मे नगरसेवक शहाणे आहेत. आता कळलं का नाही, आता हे जरी कळलं नसतं त्याने काम करा, चालत चालत जावा, एखादा चांगला दगड द्या ना आणि हा ना माझ्या डोक्यात. आता काय करता सांगा बरं. आता निमे शाणे झाले म्हणताना निमे कसे झाले, म्हणजे याच वादाला सापेक्षिता वाद असं म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. तसं तुकोबारा या अभंगाद्वारे सापेक्षिता वादाचा वापर करतात. महाराज म्हणतात हेची ठोर भक्ती म्हणजे ह्याच पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडते, अन्यथा कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. विठाला विठाला चला, हेची थोर भक्ती. आता तिसरा शब्द आला, लक्ष द्या लक्ष द्या. आता तिसरा शब्द आला भक्ती. मग आता पुटकरना बोला, भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे, बोलत चला. भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे. आता भक्ती हा शब्द का स्त्रीलिंगी आहे एका मिनिटामध्ये ऐकायचं. आणि तुम्ही कुठं पण जावा तर पहिल्यांदा महत्व स्त्रीलिंगी वर्गाला आहे. महाराज म्हणतात ना, आपुलेता जोसे जागता आणि धन्य माता पिता तयाची या, अगोदर माता नंतर पिता. माता शब्द कसा आहे स्त्रीलिंगी, पिता शब्द कसा आहे पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कुणाला, स्त्रीलिंगी वर्गाला आणि नंतर कुणाला, पुल्लिंगी वर्गाला. किंवा महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. अगोदर कन्या नंतर पुत्र. कन्या शब्द कसा आहे स्त्रीलिंगी, पुत्र हा शब्द कसा आहे पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कुणाला, स्त्रीलिंगी वर्गाला, नंतर कुणाला, पुल्लिंगी वर्गाला. किंवा महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. अगोदर गीता नंतर भागवत. गीता शब्द कसा आहे स्त्रीलिंगी, भागवत हा शब्द कसा आहे पुल्लिंगी. म्हणजे पहिल्यांदा महत्व कुणाला, स्त्रीलिंगी वर्गाला, नंतर कुणाला, पुल्लिंगी वर्गाला. किंवा शास्त्रकार म्हणतात यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः आणि यत्र यत्रास्तु न पूजन्ते सर्वास्त्र त्रापलहा क्रिया. शास्त्रकार म्हणतात ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जातो त्या कुळाचा उद्धार होतो आणि ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जात नाही त्या कुळाचा सुपडा साप झाल्याशिवाय राहत नाही. पुरुष मंडळ प्रत्येक स्त्रीचा आदर हा आपण केलाच पाहिजे. याचं एकच कारण या जगामध्ये सगळ्यात मोठा जे त्याग करते ना त्याला स्त्री असं म्हणतात. पुरुष मंडळ पटकरना बोला, तुमच्या पत्नीनं तुमच्यासाठी किती मोठा त्याग केला. तिने तिचं माहेर सोडलं तेव्हा कुठे तिला सासरे मिळालं. तिने तिचा भाव सोडला तेव्हा कुठे तिला दीर मिळाला. तिने तिची बहीण सोडली तेव्हा कुठे तिला ननंद मिळाली. तिने तिचे आई वडील सोडले तेव्हा कुठे तिला सासरे मिळाले. मग पुरुष मंडळ मला सांगा नेमकं तुम्ही काय सोडलं की तुम्हाला पत्नी मिळाली. गावकरी अरे बोला तर निदान काय. बरं आता ऐका, महिला मंडळाच्या हातामध्ये बांगड्या, पायामध्ये पैंजण, गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळाला कुंकू. का त्यांचं लग्न झालं याचा पुरावा. मग पुरुष मंडळ आपल्याकडे काय पुरावा की आपलं लग्न झालं. पुराव्याची काय गरज आहे म्हणा, तोंड सांगतात कोणा झालं कोणाची नाही ती. एक वाक्य सांगू पुरुष मंडळ, हात तिचे आहेत, हात तुमच्या पत्नीचे आहेत, हात तिचे आहेत, हातातल्या बांगड्या मात्र तुमच्या नावच्या आहेत, गळा तिचा आहे, गळ्यातलं मंगळसूत्र मात्र तुमच्या नावचं आहे, कपाळ तिचा आहे, कपाळाला कुंकू मात्र तुमच्या नावचं आहे, रक्त तिचं आहे, दूध तिचं आहे, पोरगा मात्र आपल्या नावचा आहे. मग या जगामध्ये एवढा मोठा जी त्याग करते तिला स्त्री असं म्हणतात. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर हा झालाच पाहिजे. पुरुष मंडळ तुमची बायको म्हणत असेल अहो जरा देवाची भक्ती करा, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं आणि म्हणा की काम आहे का, हे तर काय जीएसटी भरायचं आहे का.
तुमची बायको म्हणत असेल अहो जरा देवाचं नाव घ्या, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल आपल्या गावामध्ये एवढा सुंदर आज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे, देवीच्या वर्धापना दिनानिमित्त जरा थोडीशी देणगी द्या, तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल जर आपण पंढरपूरच्या वारीने जाऊन येऊया, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल तुम्ही तुमच्या आई बापांना घरातून बाहेर हाकलून द्या, तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं नाही म्हणा काम आहे. आता म्हणजे होईल माझ्या मनात समाधान आता. चला, आणि महिला मंडळ जास्तीत जास्त हृदयाचा वापर करतात, पुरुष मंडळ जास्तीत जास्त बुद्धीचा वापर करतात. म्हणजे महिला मंडळ भावनिक असतात, पुरुष मंडळ भावनिक नसतात. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? महिला मंडळ भावनिक असतात, पुरुष मंडळ भावनिक नसतात. म्हणजे कसं, एखाद्या माणसाचं 1 लाख रुपये चोरीला गेलं, किती लाख रुपये? 1 लाख रुपये चोरीला गेलं ना, तर तो माणूस रडणार नाही पण 5 दिवस झोपणार नाही, नुसतं झुरणार. गेलं ना, असायला पाहिजे होतं, कसं काय गेलं, असायला पाहिजे होतं, लय वाईट झालं, दुष्काळात 13वा महिना असू द्या, काय करता, आपलं नशीबच फुटकं, काय करायचं देवा, ए यमा उचल आता मला. ये म्हणतो बावळटा मी तुला वर उचललं असतं, पण तू वर दुसरा पक्ष काढायला बसलाय, तू खाली मर. ट्रेसमध्ये जाणार, आणि असं ट्रेस डिप्रेशनमध्ये माणूस गेला, कीर्तनामध्ये कधी हसणार नाही, कधी मोकळ्या मनानं कधी रडणार नाही, असं डिप्रेशनमध्ये जाणार, असं डिप्रेशनमध्ये जाणार, आणि एकदा छाती चमकलं गेला, असं असतं. पण आमच्या महिला मंडळाचं बघा तसं नसतं. महिला मंडळ लई भावनिक असतात. म्हणजे कसं, एखाद्या बाईची 100 रुपयाची जर नोट जर पडली, आया 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 काहीचा कालवा, अख्ख्या गल्लीतल्या बायकांना घरी चहा प्यायला बोलती, आणि चहा करता करता म्हणती परवा दिवशी बाजारामध्ये गेलते, माझी 100 रुपयाची नोट पडली, ज्याला कुणाला सापडत त्या मेलीची ताटी जाग्याला मोडत. अगं बाई तुझ्या 100 रुपयासाठी कशाला एखादी ताटी मोडते? पण एका बाईने म्हणावं बाई तू रडू नको ग, रडू नको, तुझं 100 गेले तर, पण माझं 500 गेले तर, मग तिला आनंद होतो. आणि एक वाक्य सांगू का, माना नाहीतर नका मानू, माणूस स्वतःच्या दुःखानं जास्त दुःखी नाही, तर माणूस दुसऱ्याच्या सुखानं जास्त. हे ना शेजारच्या दारामध्ये नवीन इनोवा गाडी बघितली, चमकलं छातीत, गेला, आणि सकाळी उठून कळलं ती गाडी शेजारचीच नव्हती, मग ती गाडी पाहुणीची होती, फुकाडचा गेला. अरे काय उपयोग आहे सांगा? एक वाक्य सांगू का, दुसऱ्यावर कधी जोडू नका, दुसऱ्यावर कधी जोडू नका. उलट जी माणसं आपल्यावर जळतात त्यांना विजवायला शिका. आजचा कार्यक्रम तुमचा सफल झाल्याशिवाय राहणार. चला आता ऐका, महिला मंडळ जास्तीत जास्त भावनिक असतात. कसं काय, एका मिनिटामध्ये सांगतो. महाभारतामध्ये चला, महाभारतामध्ये ज्या वेळेस द्रौपदीच्या 5 मुलांना अश्वत्थामाने मारलं, त्यावेळेस ती द्रौपदी रडू लागली, आणि आता मात्र अर्जुन आला. अर्जुन म्हणजे द्रौपदीचा नवरा. अर्जुन आला आणि अर्जुन म्हणला द्रौपदी, ए द्रौपदी, द्रौपदी तू रडू नको द्रौपदी, का तुझ्या रडण्यानं आपली 5 मुलं काही जिवंत होणार नाही ती. त्यावेळेस आता मात्र द्रौपदी म्हणती, लाज वाटत नाही तुम्हाला का? आपली 5 मुलं इथं झोपलेली, आणि आपल्या 5 मुलांचं साधं तुम्हाला रक्षण करता नाही आलं. तेवढ्यात आता कृष्ण आला. कृष्ण म्हणला द्रौपदी अगं तो तुझा नवरा आहे, नवऱ्याला असं उलटं बोलू नको. आणि द्रौपदी एक वाक्य द्रौपदी अर्जुनाला उलटं बोलते. आणि महिला मंडळ पुरुष मंडळ तेव्हापासून नवऱ्याला उलटं बोलण्याची परंपरा चालू झाली, आणि ती परंपरा आमच्या महिला मंडळाने आजपर्यंत टिकवली. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या आमच्या महिला मंडळांसाठी वाजवा. टाळ्या वाजवण्या म्हणताना जोरात टिकलेली वाटते आता. आणि मला सगळ्यात जास्त, आणि कसं आहे माहिती आहे का, पहिल्यापासून बायकोचा नवऱ्यावरती दाराला असतो. एका मिनिटामध्ये तुम्हाला डेमो दाखवतो, डेमो डेमो. महिला मंडळ हिथं बसलेल्यापैकी अशी कुठली स्त्री आहे की बाबा ते आपल्या नवऱ्याला घाबरते, तिने बोटवर करा बर. पुरुष मंडळ लुक ॲट दिस. बरं पुरुष मंडळ इथं बसलेल्यापैकी असा कुठला पुरुष आहे की बाबा तो आपल्या बायकोला घाबरत नाही, त्याने बोटवर करा बर. या कान तरी बोटवर करावं, म्हणजे कोणच घाबरत नाही का? हा, इकडून एक सुद्धा बोटवर नाही होणार. इकडून जर एक बोटवर झालं तर समजायचं 4 दिवस चहा बंद झाला. काय करता सांगा? आणि एक वाक्य सांगू का, पहिल्यापासून बायकोचा नवऱ्यावरती दरार असतो, आणि मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं म्हणजे आमच्या पुरुष मंडळांचं. का? आई देखत म्हणावं लागतं तुझंच खराय, आई देखत म्हणावं लागतं तुझंच खराय, बायको देवक देखत म्हणावं लागतं बरोबर आहे बरोबर आहे तुझंच खराय, आणि दोन्ही एकत्र म्हणावं लागतं दिंडीतच बरं आहे. आणि लग्न झाल्या झाल्या बायको चंद्रमुखी असते, चंद्रमुखी चंद्रमुखी.
पहिल्यांदा भाषा तिची लई शुद्ध असते. महिला मंडळ तुम्हाला नवी नवरी माहिती आहे का? नवी नवरी काय तिची भाषा असते? एव्हा केव्हा तेव्हा. हिचा मराठी व्याकरणाला शिक्षक कोटला होता तो अगोदर तपासला पाहिजे आणि त्याचा सत्कार आमच्या पिटीवाले महाराजांच्या हस्ते केला पाहिजे. लग्न झाल्या झाल्या बायको चंद्रमुखी असते, 5 वर्षाने ती सूर्यमुखी होती आणि 10 वर्षाने ती ज्वालामुखी होती. अशी बायकोची 3 रूपं असतात. एकदा एक म्हाताऱ्याला म्हणली, वय व काय गडी माणूस मेल्यावर कुठं जातात? म्हातारा म्हणला, गडी माणूस मेल्यावर स्वर्गात, आणि बाय माणूस मेल्यावर त्या पण स्वर्गात. आणि गडी माणूस मेल्यावर स्वर्गात काय असतं? म्हातारा लई चॅप्टर. म्हातारा म्हणलं, गडी माणूस मेल्यावर स्वर्गात अप्सरा असते, अप्सरा. आणि बाय माणूस मेल्यावर स्वर्गात काय असतं? म्हातारा लई चॅप्टर. म्हातारा म्हणलं, वानर असतात, वानर. म्हातारी म्हणली, किती चांगलं नशीब तुमच्या पुरुषांचं आणि किती वाईट नशीब आमच्या बायकांचं. का? तुमचं किती चांगलं नशीब, तुम्हाला इथं पण अप्सरा, वर पण अप्सरा, आम्हाला वर पण वानर. काय का आता मी काय बोललो का? आता मी काय बोललो का? सांगा बरं तुम्ही. जाता तुम्ही हुशार झाले महाराज. आणि तुम्ही किती हुशार झाले एका मिनिटामध्ये सांगतो. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला उभा राहतो. माझं कीर्तन जर कंपनीच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरी कंपनी उभी राहते. आणि माझं कीर्तन जर लग्नात जर ठेवलं नाही, मग आता आम्हाला आता काय असते म्हणा तेवढं. आता पण एक वाक्य सांगू का महिला मंडळ, तुमचा पती तुमच्यासाठी देव आहे आणि तुम्ही तुमच्या पतीचा आदर हा केलाच पाहिजे. याचं कारण महाराज म्हणतात ना, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, किंवा पतीची या मता अनुसरोने पतिव्रता. पण महिला मंडळ पाया पडून सांगतोय तुम्ही तुमच्या पतीचा आदर हा केलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, 5 पांडव जातात, अश्वत्थामाला पकडून आणतात. आणि 5 पांडव अश्वत्थामाला पकडून आणल्याच्या नंतर आता मात्र द्रौपदी, आता मात्र कृष्ण म्हणतो, द्रौपदी हा तुझा शत्रू आहे, ह्याला काय शिक्षा द्यायची तेवढी मला सांग. त्यावेळेस आता मात्र द्रौपदी मध्ये, कृष्णा एक काम कर कृष्णा, काय हा जो अश्वत्थामा आहे ना कृष्णा, ह्या अश्वत्थामाला तू माफ कर. का ग द्रौपदी? त्यावेळेस दादा त्या द्रौपदीचं उत्तर आहे का? द्रौपदी म्हणते, कृष्णा माझी 5 मुलं सोडून गेलेत कृष्णा, त्याचं एवढं मला दुःख होतंय कृष्णा, मला असं वाटत नाही कृष्णा, आता कुठल्या तरी आईचा एक तरी मुलगा जावा. कृष्णाच्या डोळ्यातून खळकरणा पाणी आलं आणि कृष्ण म्हणला, द्रौपदी म्हणूनच तर जगाच्या बापाची बहीण होण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे. का? पांडवांनी वापर केला, त्यांच्या बुद्धीचा वापर केला आणि तू वापर केला, तुझ्या हृदयाचा वापर केला. आणि मी कधी बुद्धीनं भेटत नाही, मी हृदयानं भेटतो. म्हणून महिला मंडळ जास्तीत जास्त हृदयाचा वापर करतात. म्हणून शास्त्राने सुद्धा पहिल्यांदा मान भक्ती या शब्दाला दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. महाराज म्हणतात ना, काय हे चितोर भक्ती आवडती देवा, पण कशी केलेली भक्ती देवाला आवडते? संकल्पावी माया. थोडा स्वर कमी करा नॉर्मल. संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात, एक काम करा, जे प्रेम तुम्ही संसारावरती करता ते प्रेम तुम्ही काढा आणि ते प्रेम विठ्ठलावरती जोडा. अशी केलेली भक्ती देवाला आवडते. संसारावरलं प्रेम काढा आणि ते प्रेम त्या पांडुरंगावरती जोडा. आता मला सांगा, पांडुरंग हा देव कुठं आहे? तुम्ही बोलत चला, काय बोलत चला, जरा हसत जावा, फ्रेश राहत जावा. एक माझ्या कीर्तनामध्ये सांगतो, माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला हसू वाटलं बिंदास्त हसा, माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला रडू वाटलं बिंदास्त रडा, माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला टाळे वाजू वाटल्या जोरात टाळ्या वाजवा, आणि माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला कीर्तन करायला 2 कानाखाली ठेवून वाटल्या लगेच ठेवून देतो. कोण म्हणले का? आता एवढंच राहिले. आता ऐका, चला बोलत चला. मला सांगा, पंढरपुरामध्ये कोण आहे? विठोबा. कोण आहे? विठ्ठल आहे. पंढरपुराची ताकद सांगू तुम्हाला काय आहे दादा. तुम्हाला सर्वांना वाराणसी माहिती आहे का? वाराणसी म्हणा, काशी म्हणा, वाराणसीला 1 महिना राहिलेल्याचं पुण्य, गोदावरीला 1 दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य, आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? होय टाळकरी, तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? पुरावा दाखवू का? पुरावा. महाराज म्हणतात ना, वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, आणि पंढरी पाऊल पडियसा, आईसा ठसा नामाचा. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? आता एक काम करा, काय चाल जायचं. कुठं जायचं? पंढरपुरामध्ये जायचं, आणि एक काम करायचं, डोळे भरून पंढरी बघायची. काय बघायची? डोळे भरून पंढरी बघायची. आणि जर
डोळे भरून पंढरी जर बघितली तर काय होईल तुम्हाला माहित आहे का? तुमच्या जन्माचं पाप एका क्षणामध्ये नष्ट होईल. महाराज म्हणतात ना, अवघीच पापे गेले दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी देखली या. आता एक काम करा, काय चालत चालत जावा. लक्ष द्या, काम करा, चालत चालत जावा. आणि पंढरपुरामध्ये एक नदी आहे, त्या नदीचं नाव काय आहे? मला वाटतंय पंढरपुरामध्ये जी नदी वाहते त्या नदीचं नाव यमुना नदी आहे. कुठली नदी आहे? यमुना आहे का? यमुना आहे का? नाही नाही नाही. पंढरपुरामध्ये जी नदी वाहते मला असं वाटते त्या नदीचं नाव कृष्णा नदी आहे. कुठली नदी आहे? लोक म्हणतील महाराज येताना पिऊन पिऊन आले का काय? उत्तर, पंढरपुरामध्ये जी नदी वाहते त्या नदीचं नाव चंद्रभागा आहे. ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर. एक काम करा, चालत चालत जावा, चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जा, किंवा वरती पुलावरती जायचं, वरनं उडी नाही टाकायची. एक काम करायचं, डोळे भरून चंद्रभागा बघायची. आणि जर डोळे भरून चंद्रभागा बघितली तर काय होईल तुम्हाला माहित आहे का? महाराज म्हणतात तुमच्या सगळ्या जगाच्या पाठीवरली जेवढी तीर्थ आहे ती त्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये तुम्हाला घडेल. महाराज म्हणतात ना, अवघीच तीर्थे घडली एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखली या. आता एक काम करा, चंद्रभागेची ताकद काय मला सांगा. लोक पवित्र होण्यासाठी नदीमध्ये स्नान करतात, पण नद्या पवित्र होण्यासाठी चंद्रभागेमध्ये स्नान करतात. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? होय पुरुष मंडळ, महिला मंडळ, तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? खोटं वाटतंय का तुम्हाला माझं बोलणं? तुम्हाला पुरावा दाखवू का? पुरावा पुरावा पुरावा. आणि कसा आहे माहिती आहे का? कीर्तनकाराजवळ पुरावा असावा. काय असावा? काय असावा? पुरावा असावा. कीर्तनकाराजवळ पुरावा असावा. आणि ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्याला जिता पुरावा. पण पुरावा असताना का पुरावा? पुरावा असताना का पुरावा हे ज्याला कळालं नाही, कीर्तन संपल्याच्या नंतर त्यालाच पुरावा. अहो घ्या पुरावा. महाराज म्हणतात ना, शंकर भगवंत म्हणतात, शंकर सांगे वृषी जवळी सकळ तीर्थे मध्यांग काळी येती पुंडलिका जवळी आणि करीती आंघोळ वंदिती चरण. आता एक काम करा, काय चंद्रभागेमध्ये सर्वांनी स्नान केलं, आता चालत चालत वर या. आता एक काम करा बरं, चंद्रभागेमध्येच थांबा. आता चंद्रभागेमध्ये एक मंदिर लागतं. ते मंदिर कुणाचं आहे? कुणाचं आहे? पुंडलिकाचं. चालत चालत जावा आणि त्या पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घ्या. आता मला सांगा, सोपान काकाची समाधी कुठं आली? कुठं आली? सासवडला. निवृत्तीनाथ कुठं आले? त्र्यंबकेश्वरला. माऊली कुठं आले? आळंदीला. तुकोबाराय कुठं आले? देहूला. दामाजी पंत कुठं आले? मंगळवेढ्याला. एक काम करा, चालत चालत जावा आणि त्या पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घ्या. आणि जर तुम्ही पुंडलिकाच्या मंदिराचं जर दर्शन घेतलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? महाराज म्हणतात सगळ्या संतांच्या दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये तुम्हाला घडेल. महाराज म्हणतात ना, अवघ्या संता एक वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखली या. आता एक काम करा, चालत चालत वर या. आता वर एक मंदिर आहे. ते मंदिर कुणाचं आहे? पांडुरंगाचं. बघा वर काय दिसेल? कळस. कळसाचं दर्शन घ्या. आणि जर तुम्ही कळसाचं दर्शन घेतलं तर काय होईल? महाराज म्हणतात तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस आणि तात काळा हा नाश अहंकाराचा. मग आता एक काम करा, आता चालत चालत जावा, चालत चालत जावा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जावा. कोण दिसेल? पांडुरंग दिसेल. पांडुरंगाकडे बघा आणि पांडुरंगाकडे नुसतं जर तुम्ही जर बघितलं तर त्या पांडुरंगाचं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटे वरी आणि करकटे वरी ठेवून या. किंवा माऊली म्हणतात काय? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. त्या पांडुरंगाकडे बघा आणि जर तुम्ही त्या पांडुरंगाकडे जर बघितलं तर काय होईल? महाराज म्हणतात पांडुरंगाकडे जर बघितलं तर बोलायचं काय कामच नाही. का? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. मग आता ऐका, पांडुरंगाकडे बघा आणि पांडुरंगाचा पत्ता एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. लक्ष द्या.
एक ब्रह्मांड आहे, युनिवर्स. ब्रह्मांडामध्ये अनेक आकाशगंगा आहेत, आकाशगंगामध्ये अनेक सूर्यमाला आहेत, त्याच्यामध्ये अशी एक सूर्यमाला आहे, त्या सूर्यमालेमध्ये ग्रह आहेत 9. त्या 9 ग्रहापैकी पृथ्वी नावाचं ग्रह आहे. पृथ्वी नावाच्या ग्रहामध्ये आशा नावाचा खंड आहे, आशा नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश आहे, भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये सोलापूर नावाचा जिल्हा आहे, सोलापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे, आणि त्या गावामध्ये एक नदी वाहते. ती नदी सरळ नाही, ती नदी वाकडी आहे, म्हणून त्या नदीचं नाव चंद्रभागा. आता त्या चंद्रभागेच्या कडेला एक बंगला आहे, आणि तो बंगला आहे दगडाचा, आणि त्या बंगल्याच्या आत गेलं तर त्या बंगल्यामध्ये एक पाटील उभा आहे. त्या पाटलाचा कटीवरती हात आहेत, विटेवरती पाय आहे, तो दिसायला भोळा आहे, दिसायला सावळा आहे, उंचीनं तो एवढाच आहे, पण त्याच्यावर ताकदवान, त्याच्यावर विद्वान, त्याच्यावर दयाळू, त्याच्यावर प्रेमळ, त्याच्यावर कृपाळू ह्या जगाच्या पाठीवर कोण नाही. तो एक आहे, तो जगाचा नेता आहे, तो जगाचा निर्माता आहे, तो देवांचा देव आहे, तो जगाचा बाप आहे, आणि तो एक देव आहे, आणि त्या देवाचं नाव पांडुरंग आहे. त्या देवाचं नाव पांडुरंग आहे, आणि असा पांडुरंग आहे. आणि एक काम करा, तुमची संसारावरली माया काढा, आणि ती माया कुठं जोडायची? विठ्ठलावरती जोडायची. बरं, संसारावरली माया काय काढायची? उत्तर 1, संसार हा दुःखाचा आहे, आणि 2, संसार हा स्वार्थी आहे. अहो संसार स्वार्थी आहे महाराज. आता संसार किती स्वार्थी आहे एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. मला सांगा, पटकन बोला, मला सांगा, तुमच्या गावामध्ये माणसं मरतात का नाही मरतात? मरतात. बरं, तुमच्या गावामध्ये माणसं जिवंतपणे जाळतात का मेल्यावर जाळतात? हा, काही जाळतात मेल्यावर का? काय सांगताय, मेल्यावर? आमच्याकडे माणसं मेल्यावर नाही जाळत, मग आमच्याकडे माणसं वारल्यावर जाळतात. बरं असू द्या, तुमच्या गावामध्ये एखादा माणूस मिळाला, त्याचं काय काय वाड्याला? त्याची उशी वाड्याला, पॅन्ट वाड्याला, शर्ट वाड्याला, बनेल वाड्याला, टोपी वाड्याला, सतरंजी वाड्याला, सोन्याच्या अंगठ्या टाकाय त्या पण वाड्याला. काय होतंय? अहो जग स्वार्थी आहे महाराज. ह्या जगामध्ये कोण कोणाचं नाही, एक जग हे स्वार्थी आहे. म्हणून महाराज म्हणतात ना, काय? हे जण हे सुखाचे किल्या घेतील्याचे अंतकाळीचे कोणी नाही. किंवा स्त्रिया पुत्र कुलुत्र येतो मायावंत, शेवटी आणती येते कोणी नाही. यमाची हाती बांधून या देती, आणि भूषणे ही घेते काढून या. एक संसार स्वार्थी आहे, आणि 2, संसार हा दुःखाचा आहे. संसारामध्ये मला वाटतं तुम्ही सुखी आहे, मला वाटतं तुम्हाला वाटतं मी सुखी आहे, मला वाटतं पकवाजवादक सुखी आहेत, पकवाजवादकाला वाटतं कीर्तनकार सुखी आहे, मला वाटतं पिटीवादक सुखी आहेत, पिटीवादकाला वाटतं कीर्तनकार सुखी आहे, आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं आमचे विनकरी बाबा सुखी आहेत. बाबा तुम्ही सुखी आहे का? आहे का सुखी? सुखी सुखी. बरं बाबा मला सांगा, तुम्ही सुखी संसाराच्या बाबतीमध्ये आहे का परमार्थाच्या बाबतीमध्ये? हा हा, कशाच्या बाबतीमध्ये? परमार्थाच्या बाबतीमध्ये. आणि संसाराच्या बाबतीमध्ये बाबा खरं सांगा, असं वाटतं ना सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारीला जावं? वाटतं की नाही? वाटतं की नाही? बरं, आता कीर्तन सभेच्या नंतर तुम्ही कुठे जाणार? घरी जाणार. म्हणजे कसं आहे, एक तर संसार करू वाटत नाही, आणि केल्याशिवाय पर्याय नाही. महाराज म्हणतात ना, माऊली म्हणतात काय? तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपोलिनी तोंडे आणि देव बोलती वेदे. किंवा प्रपंचा जरी सुख वाटे तरी का सेविती गिरीकडे, आणि राज्य टाकून गेले थोडे, आणि ते का वेडे म्हणावे. मग असा हा संसार दुःखाचा आहे, संसारा स्वार्थी आहे. म्हणून महाराज म्हणतात संसाराला प्रेम काढा, आणि ते प्रेम त्या विठ्ठलावरती जोडा. अशी केलेली भक्ती देवाला आवडेल. मग चालते तुकोबार आहे, अशी आम्ही त्या देवाची भक्ती करू. पण अशी भक्ती करत असताना आमच्या जीवनामध्ये दुःख आलं तर आम्ही काय करावं? तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, आनंद तैसे चिरावे, ठेविले आनंद तैसे चिरावे, ठेविले आनंद तैसे चिरावे, ठेविले आनंद तैसे चिरावे. चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्यावे, समाधान ठेविले आनंद तैसे चिरावे, ठेविले आनंद तैसे द्यावे, चित्ती असू द्यावे, समाधान ठेविले आनंद तैसे चिरावे, ठेविले आनंद तैसे चिरावे, तैसे चिरावे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई कुंडली गवळ हरी विठ्ठल विठोबा हरी पंढरीनाथ भगवान विठोबा वा अतिशय सुंदर नियोजन. जरा थोडं नॉर्मल कमी करा. हॅलो रामकृष्णारी. अतिशय सुंदर नियोजन बघा आज या ठिकाणी केलेलं आहे. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही मी तुमच्या गावामध्ये कीर्तन करतोय. लक्ष द्या दादा. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही मी तुमच्या गावामध्ये कीर्तन करतोय. तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी पंढरपुरामध्ये कीर्तन करतोय. एवढा आनंद आज या ठिकाणी होतोय. लक्षात ठेवा. सुंदर खऱ्या अर्थानं नियोजन आहे. आणि आज खऱ्या अर्थानं माझं भाग्यच म्हणावं लागेल की याचं कारण आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण वनिताताई पाटील खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये आलेले आहेत. हे माझं मी परमभाग्य हे खऱ्या अर्थाने माझं मी परमभाग्य समजतो. बघा लक्षात ठेवा. हो का. खऱ्या अर्थानं ताई एवढ्या मोठ्या कीर्तनकार असून सुद्धा ताई वेळात वेळ काढून आज या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्याशा बालकाच्या कीर्तनाला ताई उपस्थित आहेत. बघा लक्षात ठेवा. हा खऱ्या अर्थानं ताईंचा मोठेपणा आहे. बघा लक्षात ठेवा. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या दादा तुम्ही त्यांच्यासाठी वाजवा. खऱ्या अर्थानं आजचं माझं हे कीर्तन नसून लक्ष द्या आजचं कीर्तन हे माझं कीर्तन नसून तर आजचं कीर्तन खऱ्या अर्थानं माझी ही परीक्षाच होती. बघा थोडक्यात लक्षात ठेवा. अर्थात ताई सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं माझ्या गळ्यामध्ये हा जो हार आहे ना अतिशय सुंदर माझ्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे. विविध प्रकारची फुलं खऱ्या अर्थाने हारामध्ये आहेत. मला वाटतं झेंडू आहे, पांढरं कुठलं तरी फूल आहे, गुलाब आहे आणि मला वाटतं की मेथीची भाजी नाही ना असू द्या पण कोथिंबीर आहे असू द्या कुठलं जरी असू द्या पण चांगलं हार माझ्या गळ्यामध्ये घातलेला आहे. चेंडू वगैरे आहेत. मला असं वाटतंय हा जो हार आहे ना हा हार मी घरी घेऊन जावा पण घरची म्हणतील एवढ्या लहान वयात उरकलं का काय. त्याच्यामुळं हा हार मी घरी घेऊन नाही जाणार तर हार मी आमच्या महाराजांना देणार. हार आमच्या विनकरी बाबांच्या गळ्यात घाला म्हणजे काय अडचण येणार नाही. लक्षात ठेवा. चला आता महाराज म्हणतात ना झालं आपल्याला 9 वाजता बरोबर थांबायचं आहे. ठेविल्यानंतर तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. बास देवांचं ठेवले तसं राहायचं. याचं एकच कारण या जगामध्ये देव जे करतो ते चांगल्यासाठी करत असतो. आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे होत आलेलं आहे ते चांगल्यासाठी होत आलेलं आहे. सध्या जे होते ते चांगलंच होते आणि पुढे जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. महाराज म्हणतात ना समयासी सादर व्हावे आणि देव ठेविल तैसेची राहावे. बास
देव जसं ठेवतोय तसं राहायचं. काय काय लोक म्हणतात महाराज काय होईल माझं, महाराज काय होईल माझं, काय खाईल माझा नातू, खेकडं खाईल तुझा नातू. अरे कशाला टेन्शन घ्यायचं. आणि लोक काय जरी झालं तर लोक आमच्या कीर्तनकारालाच प्रश्न विचारतात. काय काय लोक आम्हाला प्रश्न विचारतात, कीर्तनकार कीर्तन करताना धोतर का घालतो. चालते उद्यापासून बरमुड्यावर कीर्तन करतो. काय काय लोक म्हणतात महाराज रावणाला 10 तोंड होती, मग रावण एका अंगावर कसा झोपत असेल. आता मी काय रावणाचा काय मी होणार होतो का. काहीतरी प्रश्न विचारायचे. काय काय लोक म्हणतात महाराज पाणी बसून प्यावं, पाणी 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 बसून प्यावं आणि दूध उभारून प्यावं, पाणी बसून प्यावं दूध उभारून प्यावं. मग चहा कसा प्यावा. होय पाणी कसं प्यावं, बोलत चला पाणी कसं प्यावं बसून, आणि दूध कसं प्यावा बघ. मग चहा कसा प्यावा. हा चहा कसा प्यावा. मी म्हणले एक काम करावं, चहा पालता पडून प्यावा. लगेच त्याचा मित्र भागून आला. तो म्हटला महाराज पाणी बसून प्यावं, दूध उभारून प्यावं, चहा पालता पडून प्यावा. मग दारू कशी प्यावा. मी म्हणजे काम करावं, चालत जावं, याड्या बाबळीमध्ये जावं, तिथंच क्वाट राहणावी, तिथंच थुकावं, तिथंच वाकावं, घरी जावं, बायको त्याचा जोरात मार खावा आणि निवांत झोपावं. काय करता सांगा. आणि दारू कशी तयार झाली एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. वाघानं केली पोपटाशी दुस्ती, पोपटानं केली डुकराशी दुस्ती. वाघही मेला, पोपटही मेलं आणि डुकारही मेलं. तिघांना एकाच खड्ड्यामध्ये पुरलं आणि त्याच्यावर झाड लावलं मोहाचं, आणि त्या मोहाची दारू केली आणि दारुड्याला पाजली. म्हणून दारुडा पोपटावणी बोलतो, वाघावणी डरकाळ्या फोडतो आणि डुकरावणी लोळतो. याला बेवडा असे म्हणतात. काय करता सांगा. तिघजण मित्र, आणि तिघजण मित्र म्हणले पार्टी झाली पाहिजे. पहिला म्हणला कशाची, दुसरा म्हणला बोकाड्याची, तिसरा म्हणला टेन्शन घेऊ नका, आपल्या बायकोने परवा दिवशी बाहेरनं बोकाड आणलंय बोकाड, कापूया करूया पार्टी. रात्री 1:30 वाजता घरी गेला, आणलं बोकाड, कापलं, केली पार्टी. चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, घ्या अर्धी बियर, वाढला फिवर, खराब झाला लिव्हर. मग आता जाग्याला पार्टी झाली, सकाळ झाली, यांची दारूबीर उतरली आणि ज्यानं बोकड उचललं तो त्याच्या घरी गेला आणि बघतो तर काय खुटीला बोकड जसं तसंच. हा बायकोला म्हणतो अगं इथं बोकड इथं कसं काय. बायको म्हणे बया बोकडाचं जाऊ द्यावं, पण रात्री तुम्ही 1:30 वाजता तुम्ही आपलं काळं कुत्र घेऊन कुठे गेलता. आपलं कुत्र जाग्याला. आणि जरा मोठ्यानं हसा. जी माणसं मोठ्याने असतात ते आतून बाहेरून निर्मळ असतात. जे माणसं मोठ्याने असतात ते आतून बाहेरून निर्मळ असतात, आणि जे माणसं गळ्यातल्या गळ्यात असतात ते पिवराच्या गाठीचे असतात. काय करता सांगा बरं. हसलं पाहिजे हो माणसाने, हसत खेळत माणसाने परमार्थ केला पाहिजे हो का. आणि दुःख आलं ना येऊ द्या दुःख. एक वाक्य सांगू का. देव जे करतो मला सांगा, देव मला सांगा तुम्हाला बरं वाटावं का तुमचं बरं व्हावं. बोलत चला. तुम्हाला बरं वाटावं का तुमचं बरं व्हावं. तुमचं बरं हो. तुम्हाला बरं वाटलं नाही तरी चालेल, देव आपलं करतो. आपलं बरं वाटण्यासाठी देव कधीच करत नसतो, तर आपलं बरं होण्यासाठी देव आपलं करत. देव दादा आपलं तसे दुःख आपल्या जीवनामध्ये आणत असतो. मला सांगा इंजेक्शन हे बरं वाटण्यासाठी असतं का बरं होण्यासाठी असतं. इंजेक्शन बरं, इंजेक्शन देताना बरं वाटतं का नाही, पण इंजेक्शन दिल्यावर कसं वाटतं बरं वाटतं, म्हणजे अर्थात बरं होतं. तसं आपल्या जीवनामध्ये देव दुःख आणतो. कसं आपल्याला दुःख सोसताना आपल्याला बरं वाटत नाही, पण ते दुःख सोसलं की आपलं पाप कमी होतं आणि आपलं बरं झाल्याशिवाय राहत नसतं. दादा लक्षात ठेवा. म्हणून दादा देव दुःख आलं ना देव आपल्याला दुःख देतो. कसं राहायचं. ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग चालते तुकोबाराय आमच्या जीवनामध्ये दुःख आलं आणि हे दुःख आम्हाला सहन होईना, तर आम्ही काय करावं. महाराज म्हणतात वाहिल्या, आता आपल्याकडे वेळ नाही, महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं याचं एकच कारण, तुम्ही मागल्या जन्मी केलेल्या कर्माचं फळ. तुम्ही चांगलं कर्म करा तुमचं चांगलं होणार, तुम्ही वाईट कर्म करा तुमचं वाईट होणार, पण तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार, ह्याच्यामध्ये पर्याय नाही. म्हणजे कसं, एक माणूस रस्त्यानं चालत चालला आणि त्यानं आंबा बघितला, आंबा तोडला, खाल्ला, आणि त्या आंब्याच्या झाडाचा मालिक आला आणि त्यानं घेतली काठी आणि त्यानं ती काठी जोरात ज्यानं आंबा खाल्लाय त्याच्या पाठीत हाणली. बरं मला सांगा, आंबा कोणी बघितला डोळ्यानं, तिथपर्यंत चाल कोण घेऊन गेलं, पाय तोडला कोणी हातानं, चगळला कोणी दातानं, चौकुणी चाकली जिबेनं, आज जिबेनं कोणाकडे ढकललं आणि मार कोणी खाल्ला. पाठीचा दोष आहे का. पाठ आधी नाही मधी नाही आद्यात नाही मध्यात नाही, पण
पाठीनं मार खाल्ला पण पाणी कुठून आलं? मग आंबा कोणी बघितला? केलेल्या कर्माचं फळ जाग्याला फेडलं. अवश्यमेव भुक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भोक्तम चेते जन्मकुटी क्षतेरते. चांगलं कर्म करा, चांगलं होणार. वाईट कर्म करा, वाईट होणार. पण तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार. मग चालते तुकोबाराय, आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, या दुःखाचं कारण काय हे आम्हाला कळालं. मग सांगा तुकोबाराय, हे जर दुःख आम्हाला सहन होईना तर आम्ही काय करावं? महाराज म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार वाव हा संसार देवा पायी. महाराज म्हणतात एक काम करा, त्या देवावरती भार टाका. तुका म्हणे भार घातली या वरी आणि होईल कैवारी नारायण. त्या देवावरती भार टाका, तुम्हाला सांभाळणारा तो भगवंत होईल. आता जवळपास माझ्या कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे. बघा, जे काय चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. जे बरोबर असेल तर तो भगवंताचा प्रसाद समजून दादा तुम्ही घरी घेऊन जावा. बघा तुम्हाला खोटं नाही. बघा सकाळी 9 वाजता सकाळी गाडीमध्ये बसलोय. हे तर थोडंच आता 450 किलोमीटरचा खऱ्या अर्थानं प्रवास झालेला आहे. आता यायला जरा थोडासा वेळ लागला, कारण की आता मॅपवर बरोबर खऱ्या अर्थानं लोक टायमिंगवर पोचत्या सांगत होतं. पण मध्ये काय झालं, मध्ये शेवटी ट्रॅफिक लागलं आणि ट्रॅफिकच्या पुढं कोण काय करू शकत नाही. आणि तरी आता कसं आहे माहिती आहे का, आता तरी बरं झालं आता मॅप आलं. मॅप नाहीतर हे इकडं काय येणं काय मला जमलं असतं का. आता मॅप आलं. आता कीर्तनकारला कुठं जरी जायचं म्हणलं टाका मॅप आणि जावा. नाहीतर पूर्वी कीर्तनकारला विचारायला लागत होतं. एका ठिकाणी मी कीर्तनाला चाललेलो आणि मला रस्ता माहीत नव्हता आणि तेव्हा मॅप पण चालत नव्हतं. तिथं एक माणूस होतं. मी म्हणलं दादा मला अमुक या ठिकाणी कीर्तनाला जायचं आहे, जरा रस्ता सांगा. तो म्हटला महाराज तुम्ही लई टेन्शन घेऊ नका, पुढे जावा. पुढे गेल्याच्या नंतर 2 वाटा लागतील. पहिली वाट सोडायची, दुसऱ्या वाटेने पुढे जायचं. दुसऱ्या वाटेने पुढे गेल्याच्या नंतर 2 गावं लागतील. पहिलं गाव सोडायचं, दुसऱ्या गावामध्ये जायचं. दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर 2 गाले लागतील. पहिली गली सोडायची, दुसऱ्या गलीमध्ये जायचं. दुसऱ्या गलीमध्ये गेल्याच्या नंतर 2 इमारत लागतील. पहिली इमारत सोडायची, दुसऱ्या इमारतीमध्ये जायचं. दुसऱ्या इमारतीमध्ये गेल्याच्या नंतर 2 मजले लागतील. पहिला मजला सोडायचा, दुसऱ्या मजल्यामध्ये जायचं. दुसऱ्या मजल्यामध्ये गेल्याच्या नंतर 2 कपाट लागतील. पहिलं कपाट सोडायचं, दुसरं कपाट उघडायचं. दुसरं कपाट उघडल्याच्या नंतर 2 ड्रावर लागतील. पहिलं ड्रावर सोडायचा, दुसरा ड्रावर उघडायचा आणि दुसरा ड्रावर उघडल्याच्या नंतर 2 फोटो लागतील. पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो हातामध्ये पकडायचा आणि तो फोटो माझ्या आजीचा फोटो आहे आणि त्या आजीच्या फोटोची शपथ घेऊन सांगतो मला रस्ता माहित नाही. काय करता सांगा बरं. असले आपदा होते. पण इथपर्यंत आलो, खऱ्या अर्थानं इथपर्यंत आलो तरी जरा थोडासा वेळ झाला. तुम्ही खऱ्या अर्थानं सांभाळून घेतलं तरी सुद्धा काय अडचण नाही बघा, लक्षात ठेवा. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा खऱ्या अर्थानं 5-6 महिने झाला एक दिवस सुद्धा दादा घरी बसून नाही. दररोज खऱ्या अर्थानं लांब कार्यक्रम असतात. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर हे संपूर्ण खऱ्या अर्थानं कार्यक्रम असतात. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा जी तुम्हाला सर्वांना टी व्हीवरील झी टॉकीज नावाचं चॅनल माहीत आहे. त्या झी टॉकीजवरील सकाळचा एक कार्यक्रम असतो बघा. त्याचं नाव आहे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. एक 4-5 वर्षापूर्वी त्या सकाळच्या कार्यक्रमावरती माझे एक 7 ते 8 वेळा कार्यक्रम झालेला आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा अजून एक संध्याकाळी लागणारा खऱ्या अर्थानं कार्यक्रम असतो. त्याचं नाव आहे मन मंदिरा. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं सगळ्यात लहान वयामध्ये माझा मन मंदिराला कार्यक्रम झालेला आहे. हा फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे बघा, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं आनंद झाला तुमच्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी. आणि मला वाटतं की आता हे वर्ष किती आहे, दुसरं आहे, बरोबर आहे ना, दुसरं वर्ष आहे. आणि ज्याप्रमाणे हे दुसरं वर्ष आहे त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाचा 100वा व्हावा हीच पांडुरंगाची प्रार्थना करतो, लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ताई खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. गायक वादळ टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद. आणि जे काही चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ज्यांना 1 मुलगा असेल तिने मला 2रा समजा, ज्यांना 2 असतील तिने मला 3रा समजा, ज्यांना 3 असतील तिने मला 4था समजा, ज्यांना 4 असतील तिने मला 5वा समजा, ज्यांना 5 असतील तिने मला 6वा समजा, ज्यांना 6 असतील तिने मला 7वा समजा. अहो थांबा बिमा म्हणा की नाही, नसतील म्हणाला एवढे कोण. आणि ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा बघा दादा. ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा. आणि तुमचा सगळा 7-12 तुम्ही माझ्या नावावर करा, काय अडचण नाही, लक्षात ठेवा. तसं काय करायचं नाही. गायकवाद टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता एकच वाक्य बोलतो, बोलू का? शेवटचं वाक्य बोलू का? शेवटचं वाक्य बोलतो, जाता जाता एकच वाक्य बोलतो, बोलू का? राव देव ग बोलायला, राव देव ग. सप्त्या या दुसरं वर्ष आहे, एवढं सुंदर नियोजन आहे, कशाला उग कार्यक्रमाचा ही करायला का? बोलू का? नाही नको, राहू द्या. नाही तर माझं उगं वय नाही, कशाला उगं बोलायचं, राहू द्या. नाही तर का खरंच बोलू का? नाही तुम्हाला पण दम निघणं आता माझ्या लक्षात आलंय. आता चला जाता जाता मी एकच वाक्य बोलतो,
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. बोल का त्याच्या पुढचं वाक्य. चला गायक वादक टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाची चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो खऱ्या अर्थानं ज्यांनी एवढं सुंदर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ज्यांनी नियोजन केलं असे खऱ्या अर्थानं सौभाग्यवती रजनी राजकमल रामकृष्ण पाटील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सौभाग्यवती निकिता रुपेश रामकृष्ण पाटील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं उषा रोशन रामकृष्ण पाटील खऱ्या अर्थाने त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या दादा तुम्ही त्यांच्यासाठी वाजवा. सुंदर नियोजन केलेलं आहे. गायकवाद टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. चला आता तुकाराम भजन घेऊया. तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज करा क्षमा अपराध महाराज तुम्ही